प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यसनमुक्त राष्ट्र घडवूया। आजच्या नीलम टॉक शो मध्ये समाजसुधारक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर व डॉक्टर शैला दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन संस्थेच्या व्यसनमुक्तीच्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत। आजही हे व्यसनमुक्तीचे कामकाज सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर काळोखे त्यांचे सहकारी कार्यरत आहेत। आजच्या नीलम टॉक शो मध्ये व्यसनमुक्ती शक्य आहे या विषयावर प्रदीर्घ अनुभव असलेले श्री किशोर काळोखे यांची मुलाखत। श्री किशोर काळोखे त्यांचे शिक्षण MSW MA असे झाले आहे। ते डॉक्टर नरेंद्र व डॉक्टर शैला दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेत व्यसनमुक्तीवर सन 2001 पासून सामाजिक कार्यकर्ता ते प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। ते केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांना वर्तणूक, विवेकनिष्ठ, व्यक्तिगत व कौटुंबिक समुपदेशन आणि प्रेरणा संवर्धन अशा प्रकारचे व्यसनमुक्तीसाठी भावनोपचार देत असतात। त्यांनी शेकडो लोकांचे पुनर्वसन केले आहे। त्यांनी त्या सर्वांच्या जीवनाला एक योग्य कलाटणी दिलेली आहे। गावोगावी शहरी भागात देखील जाऊन शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी, पालक तसेच तरुण तरुणी, स्त्री पुरुष सर्वांना प्रबोधनात्मक व्याख्यान देण्याचे काम गेली 21 वर्षे अविरत चालू आहे। युवक युवतींना विवेकाचा मार्ग दाखविण्यासाठी पूर्ण वेळ समाजात कार्यरत आहेत। ते दीपस्तंभासारखे दिशादर्शक म्हणून सुपरिचित आहेत। नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत तुमचं प्रेमपूर्वक स्वागत करते। स्वच्छ भारत, सुंदर भारत, व्यसनमुक्त भारत असं सगळ्यांचं स्वप्न आहे, पण ते स्वप्न कधी पूर्ण होणार? 2022 उजाडलं। व्यसनमुक्तीची पहाट कधी निर्माण होणार? आणि ती आपणच ठरवायची आहे। ज्यावेळेस आपण ठरवू त्यावेळेसच व्यसनमुक्त होणार आहे। व्यसनमुक्ती शक्य आहे, खरंच शक्य आहे। आणि आज माझ्यासोबत आहे प्रेरणा संवर्धन तज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ श्री किशोर काळोखे सर। नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते सर। मोठे व्याख्याते आहे, खूप नावलौकिक आहे आणि साताऱ्यातील नावलौकिक असलेली परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था या संस्थेत ते कार्यरत आहेत, समुपदेशक म्हणून आहेत आणि 22 वर्षांचा त्यांचा गेले 22 वर्षांचा अनुभव आहे। तर आज आपल्याला व्यसनमुक्ती, खरंच व्यसनमुक्ती शक्य आहे या विषयावर सर आपल्याशी बोलणार आहे। सर, नीलम टॉक शो मध्ये पुन्हापासून स्वागत करते। नमस्कार। आता मी म्हणले की शक्य आहे, खरंच व्यसनमुक्ती शक्य आहे का? खूप चांगला तुम्ही एका अर्थाने विषय घेतलेला आहे, कारण समाजामध्ये आपल्या सगळ्यांनाच कल्पना असेल की व्यसनामध्ये अडकलेले अनेक बांधव जे असतात तर त्यांच्या कुटुंबियांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला लक्षात यायला लागतं की अशक्य अशी ही गोष्ट आहे, व्यसन सुटूच शकत नाही असं देखील एक सूर आपल्याला पाहायला मिळतो। खरं बघायला गेलं तर तो जो काही प्रयत्न करायचा आहे त्या प्रयत्नांबद्दल डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि डॉक्टर शैला दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या या परिवर्तन संस्थेचं कामकाज गेली 30 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आणि आता मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की हो, हे शक्य आहे, कारण डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली आता आपण पुण्यामध्ये आणि आसाम मध्ये देखील काम याचं चालू केलेलं आहे। त्याच्यामुळे व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्याविषयी आम्ही खूप सकारात्मक आहोत, आशावादी आहोत, कारण आम्हाला असं पाहायला मिळालेलं आहे की जिथं जिथं स्वप्रयत्न आणि स्वमदत घेतली जाते तिथं व्यसनमुक्ती शक्य आहे असं आम्हाला आतापर्यंतच्या प्रदीर्घ अनुभवानंतर अनुभवायला मिळालेलं आहे। त्यामुळे तुम्ही निवडलेला विषय देखील खूप महत्वपूर्ण आहे, कारण व्यसन ही हारणारी लढाई, ती जिंकणार कशी म्हणून अनेक जण याच्यामध्ये अडकलेले असतात। या व्यसनाच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी आपण या ठिकाणी जो प्रयत्न केला जातो तो प्रयत्न अतिशय शास्त्रीय दृष्ट्या आणि तरी देखील मानसोपचार पातळीवरती, भावनोपचार पातळीवरती आपण त्यांना एक काउन्सिलिंग, टॉकिंग ट्रीटमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 2 पद्धतीने माणसं बरी राहतात अनेक वेळेला। त्याच्यामुळे व्यसनमुक्ती शक्य काय तर एकतर औषध उपचार करू शकलो तर शक्य आहे, आणि त्याचबरोबर आपण जर त्याला काउन्सिलिंग ट्रीटमेंट म्हणजे टॉकिंग ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणू शकतो की बोलून इलाज करणं, तर बोलण्यानं अनेक प्रश्न सुटतात। असं म्हटलं जातं की तुम्ही नुसतं ऐकून घेतलं तरी 90% प्रश्न सुटतो। खरं 4 गोष्टी समजावून घेतल्या आणि त्याचं आकलन झालं, एक चांगलं परसेप्शन तयार झालं
एक समज आली की व्यसन सुटतं असं देखील आम्हाला पाहायला मिळतं. सर, आतापर्यंतचा तुमचा अनुभव आहे, व्यसन सुटतं कसं काय? आधी व्यसन लागतंच कसं? सुरुवात कशी होती व्यसनाची? बरोबर. कोणाच्याही आयुष्यामध्ये व्यसन ज्या वेळेला लागतं ना त्यावेळेला कधी अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाही की उघडपणे कोणी व्यसन करायला जात नाही. तुम्हाला असं लक्षात येईल लोकांबरोबर पाहिल्यानंतर, गप्पा मारल्यानंतर की अनेक लोक व्यसन करायला जात असताना दबक्या पावलाने ते जात असतात, चोर पावलाने ते जात असतात. आणि व्यसन देखील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चोर पावलाने येत असतं, दबक्या पावलाने येत असतं. त्याच्यामुळे मी व्यसन करायला निघालोय याची वाच्यता देखील कोणाला लागत नाही. आणि मग थोडं फॅशन म्हणून, थोडा एन्जॉयमेंट, आनंद म्हणून, तणावमुक्तीसाठी म्हणून, थकवा दूर होण्यासाठी म्हणून लोक या विचाराने तिकडे जातात आणि ते सेवन. शौक बडी चीज आहे असं तिथून ती सुरुवात होते म्हणे. मग नंतर ती व्यसनात मोडते हे त्यांच्या लक्षातच येत नाही. जो शौक ते करायला जातात आणि पुढं व्यसन की त्यांचं आयुष्य म्हणजे एक प्याला किंवा एक घोट आयुष्य तुमचं संपू शकतं किंवा तुम्हीच तुमचे पैरी आहात. बरोबर. हे त्यापर्यंत पोहोचतात. ते अगदी योग्य वर्णन केलेलं आहे. मग ते त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? खरं तर तुम्ही अगदी अचूकपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यसन करणाऱ्या व्यक्तीनं असं ठरवावं लागतं की मला तो दारूचा एक घोट घातक आहे. खरं त्या दारूमध्ये काय आहे असा जर विचार केला तर शास्त्रीय पातळीवरती असं कळेल आपल्याला की त्याच्यामध्ये एथाइल अल्कोहोल आहे आणि त्या अल्कोहोलचं सेवन केल्यामुळं संबंधित व्यक्ती बधीर होतो आणि तो नशा आणि उत्तेजित असल्यामुळं तो स्वतःचं भान हरवतो. त्याच्यामुळं वैशिष्ट्य त्या दारूमध्ये की ज्याच्यामुळं तो व्यक्ती अस्ताव्यस्त किंवा बेभान वागायला लागतो. खरं म्हणायला गेलं तर दारू म्हणजे काय तर माझ्या काउन्सिलिंगमध्ये, परिवर्तन व्यसन मुक्ती संस्थेच्या उपचारामध्ये आम्हाला अशा अनेक कुटुंबीय पाहायला मिळतात आणि त्यांनी केलेली ही व्याख्या आहे शास्त्रीय उपचारापेक्षा, शास्त्रीय त्या व्याख्येपेक्षा. त्याच्यात असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की दारू म्हणजे काय तर एखाद्या समस्याग्रस्त असणाऱ्या कुटुंबात जर तुम्ही वाकून बघितलं, जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की दारू म्हणजे काय तर आईची माया, बायकोचं प्रेम आणि मुलांचा जिव्हाळा ज्यात विरघळते ती दारू. त्याच्यामुळे सगळंच कुटुंब उद्ध्वस्त होतं, ते अस्ताव्यस्त होतं. त्याच्यामुळं त्या दारूमध्ये शौक आहे, त्या दारूमध्ये इश्क आहे, त्या दारूमध्ये एक वेगळी गोष्ट आहे असं जे म्हटलं जातं ही सगळी आभासी दुनिया आहे आणि आभासी दुनियामुळे प्रत्येकाला ती दारू हवीशी वाटते. सर, आता तुम्ही बोलताय की आईची माया, बायकोचं प्रेम, मुलांचा जिव्हाळा एवढं सगळं घरातून मिळत असताना देखील हा एवढा मोठा व्यसनाचा महापूर का पाहायला मिळतोय? तरुण पिढी त्यात का वाहत जाते? म्हणजे तरुण पिढीने सगळ्याच वयाचे, अगदी वयात येणारी मुलांपासून की अगदी वयस्कर लोकांपर्यंत हा इतकं प्रचंड व्यसन वाढलंय का? कसं? कधी हे कमी होणार? खरं तुमचा अतिशय तळमळीचा प्रश्न आहे की अशा प्रकारचा व्यसनांचा महापूर आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. खरं हे एकमेव कारण आहे त्याच्यामध्ये की जशी आपण श्रमाला प्रतिष्ठा देतो, जशी आपण कष्टाला प्रतिष्ठा देतो तर त्याच्यापेक्षा अधिक पटीनं आपण व्यसनाला प्रतिष्ठा द्यायला लागलो. त्याच्यामुळं आज व्यसनाला प्रतिष्ठा दिल्यामुळं प्रत्येक कुटुंबामध्ये हा जिव्हाळा, हे प्रेम का अटक निघालेलं आहे? कारण प्रत्येक व्यक्ती हा न कळतपणे स्वखुशीची गुलामगिरी स्वीकारतो आहे. म्हणजे त्याला ज्याच्यामध्ये आनंद मिळतोय तीच गोष्ट तो करण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला आपल्या कुटुंबियांनी देखील दक्ष राहायला शिकलं पाहिजे. आपला खरा आनंद कशात आहे? आपल्याला असा आनंद नको की ज्यातून दुःख तयार होईल, आपल्याला असा आनंद नको की ज्यातून आपल्याला दुःख तयार होईल. आपल्याला अशा आनंदाची गरज आहे की ज्यातून पुन्हा आनंद तयार होईल. त्याच्यामुळं दारू पिणं, पार्टी करणं, मौज करणं हा आनंद नाही. तेच तर झालंय ना, 31st आले की लगेच सुरू. कोणतंही आनंदाचं असलं की पहिलं ते आलीच, व्यसन हे आलंच, म्हणजे दारू ही आलीच, असं होतच. म्हणजे कुठेही गेलं तरी तुम्हाला ते पहिलं दिसणार. आणि जे घेत नाही त्यांना वेड्यात काढलं जातं, बावळट म्हणलं जातं. मग तो एकटीच व्यक्ती बाजूला पडते किंवा त्यांना काय तू म्हणजे मित्रांच्यात बसले की मर्द असशील तर घेशील. कसं म्हणजे काय? अगदी बरोबर आहे. आता तुमच्या हळूहळू असं लक्षात येईल की व्यसनाला उद्युक्त करणाऱ्या अशा अनेक घटक, अनेक कारण, अनेक अवतीभोवतीची गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये फार सुंदर तुम्ही सांगितलं की 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती वयात आलेली जी मुलं आहेत त्यांना देखील तू घेतलीस
तर तुझे मसल्स चांगले होतील, तू जर प्यायलास तर तू खरा पुरुषोत्तम आहे असं सांगितलं जातं. खरं तर अशा खोट्या प्रचाराला, दबावाला व्यक्ती बळी पडत निघालेले आहेत. त्याच्यामुळे मग आपल्याला असं जाणवायला लागतं की जो व्यक्ती त्या व्यसनाला, आग्रहाला, दबावाला बळी पडतो त्याला नाही म्हणण्याचं कौशल्य विकसित होत नाही. याच्यामुळं वयात आलेली मुलं ही दारूचा पहिला पेग किंवा बिअरची पहिला घोट घेण्याकडे जातात. आम्ही असं सांगतो, आम्ही असं समजतो की आपल्याला खरा पुरुषोत्तम कोण आहे, तर खरा पुरुषोत्तम तो आहे की ज्याला दुसऱ्यांच्या अश्रूंची भाषा कळते. खरा पुरुषोत्तम कोण आहे, ज्याला दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य तयार करता येते, तो पुरुषोत्तम. मग चांगला पुरुषोत्तम म्हणजे काय, तर एक निर्व्यसनी व्यक्ती, निरोगी व्यक्ती, निकोप व्यक्ती हा चांगला कुटुंबाचा आधार बनतो. त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की व्यसन लागूच नाही म्हणून आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. मग आता याच्यामध्ये पहिलं काय करायला पाहिजे वयात आलेल्या मुलांनी, तर व्यसनाला नकार देण्याची कौशल्य विकसित केली पाहिजे की ज्याच्यामुळं मी व्यसनाला नकार देतोय हे त्यांनी ठामपणे सांगायला शिकणं गरजेचं आहे. कारण मी तुझा म्हणजे ज्यावेळेला माझा मित्र म्हणतो तुझी खरी मैत्री असशील तर तू माझ्याबरोबर बस, तर आपल्याला हे पण कळलं पाहिजे की खरी मैत्री म्हणजे काय. मैत्री म्हणजे त्या वळणावरचं झाड उन्हासोबत झटणार आणि आपल्यासाठी सावली बनणार. त्यामुळे मैत्रीची खरी व्याख्या काय की आपण कुणासाठी तरी काहीतरी करत असतो, तर कुणाचं नुकसान व्हावं ही मैत्री नसते. कोणाला वाईट गोष्टीला आपण उद्युक्त करतो ती मैत्री नसते. खरी मैत्री ही आहे की आपण एकमेकांचा उत्कर्ष, एकमेकांचा विकास, एकमेकांची प्रगती, एकमेकांचं उन्नयन आपण करतो ना त्याला खरी मैत्री म्हणायची. त्यामुळे वयात आलेल्या मुलांनी व्यसनाला नकार देण्याची कौशल्य या वयापासून जर ठरवली, ठामपणे म्हणायला शिकलं पाहिजे की मी व्यसनाचा धिक्कार करतो. असं म्हटलं की व्यसनापासून दूर राहतो. पण धिक्कार करतो म्हणतात, पण येतात खरंच त्यांच्या अंगात येतं का, ते वागलं जातं का तसं? म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं की या टॉक शोच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आपल्याला नकार देता आला पाहिजे. हे कौशल्य, हे कौशल्य आपण आत्मसात करायला पाहिजे. आज तुम्ही इतका छान शो घेताय, इतका छान संवाद करताय, तुम्ही उत्तम संवादक आहात, म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही पहिले श्रोते होता आणि मग तुम्ही प्रश्न संवादक दाता झाला. तर याचा अर्थ असा की तुम्ही ते कौशल्य आत्मसात केलं. सगळ्यांनाच अशा प्रकारचं धाडस निर्माण होत नाही, पण तुम्ही सराव केला आणि सराव केल्यामुळे तुम्ही माझी मुलाखत घेत आहात. तर एखाद्या व्यक्तीला माझ्या आयुष्यामध्ये जर व्यसन नको असेल तर त्यांनी नकार द्यायला शिकलं पाहिजे आणि धिक्कार करायला शिकलं पाहिजे की मी व्यसनाला मानत नाही, मी व्यसनाचा धिक्कार करतो असं आपण म्हणायला शिकलं पाहिजे. जे आता तुम्ही म्हणताय की व्यसनाचा धिक्कार करतो, पण हे जे लोक असतात ना धिक्कार करतात म्हणजे अगदी खूप ठरवतात, ज्यांना व्यसन सुरू झालं ते खूप ठरवतात, अगदी शपथ वगैरे घेतात, मुलांची शपथ घे, देवाची शपथ घेते की मी व्यसनाला हात लावणार नाही, तरी पण त्यांची ती तल्लबाली, तो मोह, ते व्यसन म्हणजे ती तल्लबाली की त्यांना काही सुचतच नाही, अस्वस्थच होतात. मग ती तल्लब कशी कमी करायची? अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला. परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेमध्ये आम्ही अशा प्रकारचे कौशल्य निवासी उपचार देणाऱ्या बांधवांना, रुग्णांना आम्ही शिकवत असतो, आम्ही त्यांना सांगत असतो आणि तशा प्रकारचं देखील समुपदेशन या ठिकाणी केलं जातं. म्हणून अनेक लोक व्यसनापासून मुक्त आहेत हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. पहिली गोष्ट अशी आहे की दोन गोष्टी. एक, निवासी उपचार केंद्रामध्ये जी लोक स्वमदत घेण्यासाठी येतात त्यांना आम्ही हे सांगत असतो, त्यांना आम्ही हे रुजवत असतो की बाबा हे व्यसनाला नकार देण्याची कौशल्य निर्माण करायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा आपल्या वेळा ठरवाव्या लागतात की कुठच्या वेळेला मला तल्लफ होते, कुठच्या वेळेला मला प्यायला जावंसं वाटतं, कुठच्या वेळेला मी घेण्याची शक्यता आहे. अशा वेळेला व्यसन हे दुष्टचक्र आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, ज्यांना ज्यांना असं लक्षात आलेलं आहे की व्यसन हा एक मनोकायिक आजार आहे आणि तो आजार कायमचा आहे, त्या आजारापासून मुक्तता होण्यासाठी सतर्कता आणि सावधानता बाळगावी लागते. तर अशा वेळेला आपण सतर्क आणि सावधानता बाळगण्यासाठी आपल्याला अशी तल्लफ ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याला नकार जसा देण्याचं कौशल्य तसं मला व्यसनाची इच्छा हाताळण्याचं पण कौशल्य. मग याच्यामध्ये तुम्ही आवडीच्या कामामध्ये व्यस्त राहू शकता किंवा आहे त्या कामात तुम्ही आवड निर्माण करू शकता. सगळ्यात महत्वाचं, व्यसनाची तल्लफ 20 मिनिटांपेक्षा जास्त काही टिकत नाही. त्यामुळे ती इच्छा तुम्ही पुढे ढकलायला शिकणं किंवा त्यावर मात करता आली पाहिजे. मग अशा वेळेला तुम्ही ऋतूनुसार पेय पिऊ शकता. लिंबू सरबत आहे, कोकम आहे, ज्यूस आहे, दूध आहे, त्याच्यानंतर चहा आहे, कॉफी आहे, असे देखील तुम्ही पर्याय निवडू शकता की ज्याच्यामुळे तुमची व्यसनाची तल्लफ तुम्हाला मात करता येऊ शकते, ती तुम्हाला कमी करता येऊ शकते. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला असं सांगेन
की तुम्हाला स्वतःला सुरक्षित ठिकाणी थांबता आलं पाहिजे. तुम्ही व्यसनाच्या ठिकाणी थांबला, तुम्ही व्यसनी मित्रांच्या थांबला, तर तुम्ही आपोआपपणे तुमची तल्लफ जी आहे त्याची तीव्रता वाढते आणि तो विथ द फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो ठरवतो आणि तो पियाला. त्यामुळे तुम्हाला तो प्रश्न आहे की तल्लफ ज्या वेळेला होते त्यावेळेला काय करायचं, तर तल्लफ आल्यानंतर आपण सुरक्षित ठिकाणी थांबायला शिकलं पाहिजे. याच्याच जोडीला ज्या वेळेला तुम्हाला असं लक्षात येईल की वारंवार पिण्याची इच्छा होते, तर तुम्ही नजीकच्या मानसोपचार तज्ञाकडे किंवा परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेमध्ये तुम्ही संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला विनामूल्य काउन्सिलिंग करू शकतो प्राथमिक पातळीवरती आणि त्याची गरज ठरवून त्याला निवासी उपचारामध्ये आणू शकतो, जिथं आपण ना नफा ना तोटा तत्वावरती अल्पावधीत फी मध्ये अशा रुग्णांना बरं करतो आणि त्यांना एका महिन्याच्या उपचारामध्ये अशा प्रकारची कौशल्य विकसित करायला मदत करत असतो. त्यामुळे ज्यांना ओपीडी बेसिसवरती किंवा ज्यांना येऊन जाऊन उपचार घ्यायचे त्याने देखील संपर्क साधायला पाहिजे आणि कमी व्यसन आहे तोपर्यंत त्यांनी मदत घ्यायला पाहिजे. तेच आता मी बोलणार होते की कमी आहे तोपर्यंत या, अगदी खूप वाढल्यानंतर मग वेळ निघून गेल्यावर नको. त्यात पण तुम्ही मदत करतात. सर मी परिवर्तनचं काम जवळून बघितलंय मनापासून, म्हणजे अगदी तळमळीने की समाजसुधारक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर की त्यांच्यामुळे स्थापन झालेले शैला मॅडमच्या हे स्थापन केलेले अमित सर अजून ते कामाचा बसा अखंडपणे चालू ठेवताय. पण आपण मदत घ्यायला शिकलं पाहिजे आणि तुम्ही ठरवायचे, तुम्ही या, तुम्ही करा, तुम्ही ज्यावेळेस येतात त्यावेळेस सगळं होणार आहे. पण लोक ती मानायलाच तयार नसतात. हा आजार आहे की मानायलाच तयार नसतात. अतिशय महत्वपूर्ण विषयाकडे तुम्ही वळलेला आहात. तर आपणा सगळ्यांना याची कल्पना असायला पाहिजे की मुळामध्ये व्यसनाचा आजार असतो याचा प्रचार आणि प्रसार देखील होणं गरजेचं आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्ती ज्या वेळेला व्यसन करतो त्यावेळेला तो म्हणतो की तो माझ्या मनाचा प्रश्न आहे. ज्यावेळेला त्याचं व्यसन वाढायला लागतं त्यावेळेला तो आपोआपच प्रतिकार करायला लागतो, आपल्याला विरोध निर्माण करायला लागतो. आणि ज्यावेळेला तो व्यसनाधीन बनतो त्यावेळेला देखील तो त्या व्यसनामध्ये गुरफटलेला असतो आणि त्यातून बाहेर येणं त्याला शक्य नसतं. तर अशा वेळेला व्यसनाच्या आजाराविषयी कुटुंबियांनी माहिती घेणं गरजेचं आहे. कारण हा मनोकायिक आजार, जसं शरीराचं दुःख नाही तसं मनाचं दुःख नाही. दारू पिणं हा मनाचा आजार आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे मनात येणाऱ्या विचारांचा निचरा करण्यासाठी आपल्याला चांगल्या समुपदेशकाकडे व्यसनमुक्ती तज्ञाकडे जर आपण गेलो तर आपल्याला मदत मिळवता येते आणि आपल्या विचारांचा अतिशय चांगल्या प्रकारचं बारकाईने निरीक्षण करून चांगले ते विचार आपण निवडू शकतो, आत्मसात करू शकतो. आणि मला खात्री आहे आपण जर विवेकनिष्ठ राहिला, तुम्ही जर विवेकी विचार करू लागला, तुम्ही जर विचारांची प्रक्रिया समजावून घेतली तर तुमचा आजार जो आहे त्या आजारासाठी तुम्ही सतर्क आणि सावध राहू शकता. हा आजार फसवाय, आपले विचारच आपल्याला फसवतात. कारण विचारच आयुष्य घडवतात आणि विचारच आयुष्य बिघडवतात. तेव्हा आपल्याला विचार कसे निवडावे, विवेकी, सर्जनशील, निर्दोष विचार कसे करावे याचं देखील आपल्याला भान आलं पाहिजे. आणि ते यायला लागलं की आपण अतिशय छान आरोग्यदायी जीवन जगू शकतो असा मला विश्वास. खूप छान बोलताय. म्हणजे आरोग्यदायी जीवन तुमच्या बोलण्याने खरंच सगळ्यांचे मनातील ज्या शंका असतील, जे प्रश्न असतील ना, नक्कीच त्याचे उत्तर तुमच्या बोलण्यातून त्यांना समजतील. आणि परिवर्तन व्यसन मुक्तीमध्ये कोणते कोणते व्यसनांमुळे, म्हणजे दारू असं नाही, बाकीचे पण व्यसन असतात त्याच्यावर पण उपचार केले जातात ना? होय, आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की परिवर्तन व्यसन मुक्ती संस्था गेली 30 वर्ष झालं निवासी उपचार देण्याचं काम करते. प्रामुख्यानं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका या तिन्ही राज्यातून या ठिकाणी रुग्ण येत असतात, दाखल होत असतात. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आणि डॉक्टर शैला दाभोळकरांनी सुरू केलेल्या या कार्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. खरं तर एका बाजूला डॉक्टर दाभोळकरांचं स्वप्न होतं की व्यसनमुक्ती केंद्राला कुलूप लागलं पाहिजे, ते बंद व्हायला पाहिजे, म्हणजे समाजातली व्यसन पूर्णपणे हद्दपार झालं पाहिजे. आज ते होऊ शकत नाहीये कारण आपण बघतो शासनाचं धोरण कसं आहे. आपण पाहतो की व्यसनाची उपलब्धता सगळं पाहायला मिळते. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्हाला आता नव्यानं असं पाहायला मिळालेलं आहे की पहिले दारू, अफू, चरस, गांजा याचं व्यसन करणारी लोक आमच्याकडे येत होती, आजही येत आहे. आता दुसऱ्या टप्प्यांवरती आम्हाला असं पाहायला मिळते की झोपेच्या गोळ्या खाणारी, सेवन करणारी मंडळी आमच्याकडे येत आहेत. व्हाईटनर, थिनरची नशा करणारी वयात असणारी मुलं देखील यायला लागलेली आहेत आणि याच्या पलीकडे जाऊन मॅफेड्रॉन सारखं देखील व्यसन केलं जातं, त्याचेही लोक यायला लागलेले आहेत. आणि अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये आपल्याला असा पाहायला मिळतो की स्क्रीन ऍडिक्शनचं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऍडिक्शनचे रुग्ण देखील आमच्याकडे ओपीडी बेसिसवरती काउन्सिलिंगसाठी यायला लागलेले आहेत. काही लोक निवासी उपचार दाखल होण्यासाठी विचारणा करतायत. याचा अर्थ प्रत्येकाचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे
आणि असा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठीच्या जी काही सेटअप आहे, काउन्सिलिंग सेशन्स आहेत, ते जर आपण घेऊ शकलो तर आपल्याला खात्री आहे की आपण याच्यातून मुक्त व्हायला आपल्याला मदत होऊ शकते. त्यामुळे परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था ही 2 टप्प्यांवर काम करते. एका बाजूला आपण व्यसनमुक्तीसाठी काम करतो आणि दुसऱ्या बाजूला आपण मानसिक आरोग्याबद्दल देखील काम करतो. डॉक्टर हमीद दाभोळकर याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचं रचनात्मक काम उभं करताय. तेही तुम्ही पुढच्या एपिसोडमध्ये पाहू शकाल असा मला विश्वास नाही. करूया सर, परिवर्तनवर करूया, भरपूर करूया एपिसोड, कारण लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचणं आणि व्यसनमुक्त भारत आताच म्हणलं स्वप्न आहे ते सत्यात यावं. नुसतं स्वप्न बघून नाही चालणार, त्याच्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करायला लागणार, तेव्हा ती व्यसनमुक्ती होणार आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे लोक येतात, आता तुम्ही समुपदेशनाचं काम करतात, तर त्यांच्या काय समस्या असतात, त्यांच्या नातेवाईकांचे, किंवा ज्या वेळेस तुम्ही उपचार पद्धतीत येता, मग नातेवाईकांचे किती त्यांना सपोर्ट पाहिजे, त्यांनी प्रेमाने बोललं पाहिजे, त्यांच्याशिवाय तर आपण हे सगळं करू शकत नाही. मग नातेवाईकांबद्दल किंवा तुमच्याकडे जी लोक येतात त्यांच्या काय समस्या असतात? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे हा अंतर्दृष्टी निर्माण करणारा प्रश्न आहे की एखाद्या कुटुंबामध्ये ज्या वेळेला व्यसन लागतं, एखाद्या कुटुंबियामध्ये ज्या वेळेला व्यसनाची समस्या धारण होते, तर अशा वेळेला आपल्याला 2-3 गोष्टी समजून घेता आल्या पाहिजेत की त्या व्यक्तीची सामाजिक जडणघडण आणि वातावरण कसं आहे हे आपल्याला पाहावं लागतं. दुसरी गोष्ट, त्याचं बालपण कसं गेलं हे देखील महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाचं त्याच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि व्यक्तिगत समस्या काय आहेत याचं देखील आपल्याला निरीक्षण करावं लागतं. काही गोष्टींमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यसनामुळे हळूहळू त्या व्यक्तीच्या मनामध्ये मानसिक आजार आणि मानसिक विकार निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळेला कुटुंबीय आणि रुग्ण यांच्यामध्ये द्वंद्व तयार होतं की ज्याच्यामध्ये कुटुंबियांना वाटतं तो नाटकी आहे आणि रुग्णांना असं वाटायला लागतं की मला कुटुंबीय समजून घेत नाहीये. तर हा समन्वयाचा पूल, हा समंजसपणाचा अभाव आम्हाला पाहायला मिळतो. अशा वेळेला आम्ही परिवर्तन संस्थेमध्ये आठवड्यातून एकदा त्या रुग्णांच्या कुटुंबियांचा इथं कौटुंबिक समुपदेशन हा कार्यक्रम घेतो की ज्याच्यामध्ये वैयक्तिक दृष्ट्या आम्ही त्या भगिनीला समजावून सांगत असतो की उत्तम काळजीवाहक बनणं म्हणजे नेमकं काय. काही वेळेला रुग्णांच्या सानिध्यात राहून महिला भगिनींना देखील नैराश्यासारख्या आजाराला सामोरं जावं लागतं. आपल्याला पाहायला मिळेल की बऱ्याच पुरुषांमध्ये आपल्याला एन्झायटी नावाचा म्हणजे चिंतेचा आजार आपल्याला त्यांना भेडसावताना दिसायला लागतो. अनेक वेळेला व्यसनांच्यामुळे संबंधित व्यक्तीला संशय, भीती, भास, भ्रम यासारखा देखील त्रास होत असतो. तर अशा वेळेला आपण व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये मानसोपचार तज्ञांच्या देखरेखीखाली औषध उपचार करतो आणि त्यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो. आणि याशिवाय त्यांना समुपदेशन देखील केलं जातं की ज्याच्यामुळे त्यांची वैचारिक ठेवण, वैचारिक बैठक चांगली व्हायला लागते. तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही जे आज कार्यक्रम करताय ते प्रबोधन आहे आणि प्रबोधन हे मतपरिवर्तनाचं साधन आहे. आम्ही देखील व्यक्तिगत काउन्सिलिंगमध्ये, समुपदेशनामध्ये आणि कौटुंबिक समुपदेशनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हाताळतो ज्याच्यामुळे त्यांचं मानसिक बळ वाढायला लागतं. प्रत्येक माणसाला बळ वाढतं. आज तुम्ही इथे आलात, हा शो करताय, आमचं बळ वाढतं कारण अनेक लोकांपर्यंत तुम्ही आम्हाला पोहोचवत आहात. त्याच्यामुळे रुग्णांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं देखील बळ वाढवण्याचं काम समुपदेशनाच्या माध्यमातून केलं जातं. सर, एवढी तुम्ही माहिती सांगताय की आतापर्यंत म्हणजे एवढा अनुभव आहे की तुम्ही अनुभव स्वतः घेतलेला आहे. लोकांचे व्यसनमुक्त झालेले आहेत, कितीतरी लोकांचे संसार सुखाने चाललेले आहेत या व्यसनमुक्तीमुळे. मग आपल्या इथे परिवर्तनमध्ये दैनंदिन कसं काय, उपचार पद्धती काय, कशी दिली जाते, म्हणजे या येणाऱ्या आपल्या रुग्ण तर म्हणू शकत ते आपण, कारण एक प्रेमानेच आपण त्यांच्या बरोबर बोलतो, त्यांना त्यातून बाहेर काढतो, अगदी मित्रासारखं तुम्ही त्यांच्याशी वागता. मग कसं म्हणजे दैनंदिन काय असतं? म्हणजे हे खरं आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेनं नाविन्यपूर्ण उपचार पद्धती अवलंबलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 प्रामुख्यानं आम्ही उपचार पद्धतीचा वापर करत असतो आणि त्याच्यात त्यांचा दिनक्रम सगळा आपण बसवलेला आहे. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंतचा त्यांचा जो काही दिनक्रम आखला जातो याच्यामध्ये योगासन आहे, संगीत थेरपी आहे, त्याच्यात जोडीला सकाळ, दुपार, संध्याकाळचे गटोपचार ज्याच्यामध्ये आम्ही मनोशिक्षण देत असतो. इथं माझ्या बरोबरीनं माझे काही प्रदीर्घ अनुभव असणारे सहकारी काम करत असतात ज्याच्यामध्ये त्यांचा एका चांगला अनुभव आहे की ते त्या रुग्ण बांधवांच्या बरोबर चांगल्या प्रकारचे उपचार करतायत, मानसोपचार, भावनोपचार. तर या दिनक्रमामध्ये
आम्ही वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण गोष्टींचा देखील समावेश केलेला आहे की ज्याच्यामध्ये स्वसंमोहनाचा देखील आम्ही या ठिकाणी वापर करतो. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल तर सुप्रसिद्ध आणि सुपरिचित असणारे डॉक्टर प्रसन्न दाभोलकर हे उपचार दररोज दुपारी संमोहन घेत असतात. हे एक असं कौशल्य की जिथं व्यक्ती शरीर आणि मनाने शिथिल व्हायला शिकत असते. प्रत्येक व्यक्तीला तणाव असतो, प्रत्येक व्यक्तीला त्रास असतो. तर अशा वेळेला स्वतःच्या स्वसंमोहनाने आपण शिथिलीकरणाचं तंत्र शिकणं अपेक्षित असतं, जे इथं केलं जातं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर मागाशी उल्लेख केला त्या पद्धतीने सकाळ दिवसभराच्या दिनक्रमामध्ये त्यांना सकाळी उठल्यानंतर योगासन आहे, त्याच्यानंतर त्यांचा नाश्ता आणि चहा येतो, त्यांना औषधं दिली जातात देखरेखीखाली आणि त्याच्या जोडीला त्यांना गटोपचार, मानसोपचार आणि भावनोपचार या माध्यमातून त्यांचं प्रबोधन केलं जातं, त्यांना प्रेरित केलं जातं. विशेष म्हणजे या सगळ्या दिनक्रमामध्ये आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या स्वबदलाचा आराखडा तयार करून घेत असतो की जिथं मला कोणकोणत्या गोष्टीत बदलायला आवडेल याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलतो, याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथला जो दिनक्रम आहे या दिनक्रमामध्ये कौटुंबिक वातावरण आहे. या कौटुंबिक वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे आम्ही उपक्रम घेतो, ज्याच्यामध्ये आज आमच्याकडे चांगले समाजातले जे सामाजिक कार्यकर्ते, चांगले तज्ज्ञ जे इथं महिन्यातून आठवड्यातून एकदा येतात त्यांच्याशी संवाद करतात. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नेहमी असे म्हणायचे की आपल्याला व्यसनांचा तिरस्कार करायचा आहे, व्यक्तीसाठी. अशा वेळेला आम्ही त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना इथं कुटुंब मेळावा घेतो. अनेक बंधूंचा आणि भगिनींचा आम्ही व्यसनमुक्तांचे वाढदिवस देखील साजरे करतो की ज्या माध्यमातून त्यांचं बळ वाढतं, ज्या माध्यमातून आमचं बळ वाढतं. त्याच्यामुळे 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष बरे असणारे रुग्ण मित्र देखील आपले आजही परिवर्तनमध्ये येतात. आम्ही त्यांचा व्यसनमुक्ती सत्कार करतो आणि चांगली गोष्ट आहे. एक नाविन्यपूर्ण संकल्पना आम्ही आता तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये पूर्वी लोक व्यसन करायचे, आता व्यसनमुक्त झाली आणि विशेष आता ते व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करतात. त्याच्यामुळे आमचं पुसेगावमध्ये पाठपुरावा सभा केंद्र विनामूल्य चालतं, कराडमध्ये पाठपुरावा सभा विनामूल्य चालते आणि बारामतीमध्ये पण आमची पाठपुरावा सभा विनामूल्य चालते. आणि तिथं आमचे हे सगळे बांधव आज व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करतात. मी या टॉक शोच्या माध्यमातून सांगू इच्छितो की परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था जे इच्छुक आहेत त्यांना मानस मित्र आणि व्यसनमुक्ती दूतचं प्रशिक्षण देखील आम्ही विनामूल्य देत असतो. तर जे इच्छुक असतील त्यांनी देखील आमच्याकडे नाव नोंदणी करायला काय हरकत नाही की ज्याच्यामुळे तुम्ही समाजात जा आणि व्यसनमुक्ती दूत म्हणून सगळीकडे कार्यरत राहा की ज्याचा आनंद वेगळा असतो. हे आता हा आनंद मला ना तेच विचारणार होते की ज्यावेळेस येतात आपल्याकडे येतात व्यसनमुक्तीसाठी आणि ज्यावेळेस ते जातात व्यसनमुक्त होऊन त्यावेळेस तो आनंद काय असतो की तुम्हाला कसं वाटतं की अरे आज हा व्यसनमुक्त झालाय आणि आज त्याच्यातून घरी चाललाय, त्याचं आयुष्य सुखाने जगणार आहे. खरं सांगायला गेलं तर आमचा सगळाच परिवर्तन परिवार आम्ही म्हणतो या परिवर्तन परिवार की जेव्हा रुग्ण मित्र आमच्याकडे येतो, तो इथे ऍडमिशन घेतो, तो इथं उपचार घेतो, त्यावेळेला त्याचा अक्षरशः हातापायाची काड्या झालेल्या असतात. आणि जेव्हा तो इथे 1 महिन्याचा निवासी उपचार घेतो, स्वइच्छेने राहतो, तेव्हा त्याचं वजन वाढलेलं असतं, चेहऱ्यावरची तेज झळाळी चांगली आलेली असते, ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला आशावादी दृष्टिकोन पाहायला मिळतो. आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देखील त्याचा विकसित झालेला आम्हाला पाहायला मिळतो. त्यावेळेला ते समाधान आम्हाला पाहायला मिळतं. खरं तर समाधान काय डीमार्ट मध्ये मिळत नाही, समाधान काय मेडिकलच्या दुकानात मिळत नाही, समाधान काय वाण्याच्या दुकानात, किराणा मालाच्या दुकानात मिळत नाही. ते समाधान आपल्याला आपण कार्य केल्यामुळे मिळत असतं. त्या व्यक्तीला व्यसन सोडलं म्हणून समाधान आहे, कुटुंबियांनी उपचार दिले इकडे आणलं म्हणून त्यांना समाधान आहे आणि आमच्याकडे तो पेशंट राहिला, तो बरा झाला आणि भविष्यात जाऊन देखील तो चांगला राहील याचं समाधान आम्हाला वाटतं. त्यामुळे ही खूप चांगली साखळी आहे की जिथे आपण या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाऊ शकतो आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीचं स्वप्न आपण सगळेजण उराशी बाळगू. स्वप्नच नाही सर, मी बोलते ना की अंमलात यायला पाहिजे. खरंच एक दिवस माझा भारत व्यसनमुक्तच व्हायला पाहिजे. आणि आता तुम्ही तरुण पिढीसाठी म्हणजे युवकांसाठी किंवा युवतींसाठी आपण सांगूया की जे तुम्ही बोलले ना व्यसनमुक्ती दूत, खरंच पिढीने त्या यायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी काम केलं पाहिजे. तर त्या दूत जे दूत होणार आहे त्यांच्यासाठी थोडं सांगा की ते येतील तुमच्याकडे काम करतील.
मी सर्व युवकांना असं आवाहन करू इच्छितो, युवतींना असं आवाहन करू इच्छितो की आपण समाजामध्ये समाजोपयोगी असणाऱ्या गोष्टींमध्ये जर सहभागी झालात आणि अलीकडच्या काळामध्ये हा खरंच चांगली गोष्ट आहे की अनेक युवक युवती सामाजिक उपक्रमासाठी पुढे येऊ लागले, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मला असं वाटतं की स्वामी विवेकानंदांचा युवा हा कसा सदाचारी असावा याचं वर्णन जे केले गेलेले आहे त्याप्रमाणे आजचा तरुण हा त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे सकारात्मक चित्र असेल समाजामध्ये तर अनेक लोक समाजोपयोगी उपक्रम करतात. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी दारू नको दूध प्या हा उपक्रम 10 वर्षापूर्वी चालू केलेला होता. आज महाराष्ट्रामध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती तरुणांनी ही चळवळ स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आणि सगळेजण द दुधाचा हा उपक्रम सगळीकडे राबवतात. तर मला असं वाटतं त्याच्या पुढची एक अतिशय चांगली पायरी आहे जी अनेक युवक युवती त्या पायरीवर चढतील असा मला विश्वास वाटतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये एका तरी व्यक्तीचं व्यसन जर सोडवलं तर मला असं वाटतं आपण घर तर उभं करूच पण आपल्याला माणसं उभी करायला शिकली पाहिजे. जर आपण माणसं उभी केली की आपोआप आपल्या आडनावाची भावकी उभी राहायला लागते, मग गावकी चांगली तयार व्हायला लागते. त्यामुळे हे स्वप्न आपण उराशी बाळगूया आणि सत्यात उतरवण्यासाठी आपण शास्त्रीय माहितीचा आधार घेऊया. आपण चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहून आपण चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार सगळे मिळून करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सगळेजण व्यसनमुक्ती दूत म्हणून जर इच्छुक असाल तर कृपया आपण परिवर्तनशी जरूर संपर्क साधावा. आपल्याला विनामूल्य हे प्रशिक्षण मिळेल आणि या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावामध्ये अनेक शाळा कॉलेजांमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या व्यसनमुक्तीविषयीचं पोस्टर प्रदर्शन, एक फिल्म दाखवणं आणि एक छोटंसं बीज भाषण देखील 20 मिनिटाचं तुम्ही करू शकाल. अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही परिवर्तन मार्फत देण्यास तयार आहोत. आपण जरूर यासाठी यावं अशी आमची विनंती आहे. खरंच सगळ्यांना मनापासून अगदी विनंती आहे की नक्की या आणि येतील, जरूर येतील आणि हे काम पुढे नेतील ते समाजापर्यंत. आणि एक पुरुष व्यसन म्हणजे दारू पिला की त्याच्याबरोबर त्याचं पूर्ण घर संसार संपतो. त्यामुळे नक्की खरंच तुम्ही मनापासून सांगतो की व्यसन मुक्त व्हा, कोणतंच व्यसन करू नका. जे आहे ते कमी 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 करत या. आणि मनापासून सर तुमचं पहिल्यांदाच बोलले की खूप छान बोलला तुम्ही. मनापासून म्हणजे काय सांगायचं की मला एकदम एवढं छान वाटते की माझ्या कार्यक्रमात मी हे लोकांपर्यंत पोहोचू शकते. ते एक मनाला म्हणजे खूप समाधान आहे. या कार्यक्रमातून थोड्या जरी व्यक्तींचं व्यसनमुक्त झालं तर एक आयुष्यात आपण जन्माला आल्याचं सार्थक होईल असं माझा हा छोटासा प्रयत्न होता. निलम टॉक शो मध्ये तुम्ही तुमचे विचार मांडले, खूप चांगले विचार मांडले. तुम्ही खूप चांगली आम्हाला खरं तर संधी दिलेली. या शोच्या माध्यमातून आम्ही जरूर वेगवेगळ्या विषयांवरती इथून पुढे बोलत राहू. व्यसन सत्तेचं आहे, व्यसन कलेचं आहे, व्यसन भोगाचं आहे, व्यसन खाण्याचं आहे, व्यसन पिण्याचं आहे. कारण मॅडम व्यसन आसक्ती. त्यामुळे ही आसक्ती आपल्या कोणामध्ये येऊ नये म्हणून व्यसन लागूच नाही म्हणून आपण नक्की प्रयत्न करा असा मला विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद सर. अशाच वेगवेगळ्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा निलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद. आणि राष्ट्रपिता महात्मा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार आहे ते सगळ्या गोष्टीचा आहे. तुमच्या लक्षात येईल की इथे पुस्तक पण आहे. हे साधारणपणे नरेंद्र दाभोळकरांचं आठव जागर नावाचं हे पुस्तक आहे. पुस्तकामध्ये बरेच असे सगळे विचार दिलेले आहेत जे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. दुसरं आहे ते म्हणजे स्त्री पुरुष समानता जी सगळ्या लोकांसाठी त्यांच्या स्त्री पुरुषांच्या मध्ये जाणीवा तयार व्हायला पाहिजे यासाठी ते दिलेले आहे. हे आहे डॉक्टर हमीद दाभोळकरांचं प्रश्न मनाचे. या प्रश्न मनाचे जे आहे ते युवकांसाठी जास्त चांगले. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि डॉक्टर हमीद दाभोळकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. आणि हे डॉक्टर विवेकांच्या वाटेवर डॉक्टर हमीद दाभोळकरांचं पुस्तक आहे जे आपण सगळ्या गावांमध्ये देतो आणि चांगल्या प्रकारचा विचार करत असतो.